नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण विज्ञान विषयाचे 20 प्रश्न जे टीईटी पेपर 2 साठी अत्यंत उपयुक्त आहेत। हे सर्व प्रश्न निवडक आहेत, तसेच वारंवार टीईटीला नेहमी हे विचारले जातात। तसेच कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला आलेला स्कोर सांगायला विसरू नका। तर चला आपल्या पहिल्या प्रश्नाकडे। आजचा आपला पहिला प्रश्न आहे, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, यकृत। आजचा आपला दुसरा प्रश्न आहे, सूर्यप्रकाशापासून कोणते जीवनसत्व मिळते? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, जीवनसत्व ड। आजचा आपला तिसरा प्रश्न आहे, ध्वनीची गती कोणत्या माध्यमात सर्वात जास्त असते? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क, स्थायू। आजचा आपला चौथा प्रश्न आहे, विद्युत बल्ब मध्ये कोणत्या वायूचा वापर केला जातो? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क, नायट्रोजन आर्गॉन। आजचा आपला पाचवा प्रश्न आहे, डेसिबल हे कशाचे एकक आहे? या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे ब, ध्वनीची तीव्रता। आजचा आपला सहावा प्रश्न आहे, आवर्त सारणीचा जनक कोणाला म्हणतात? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, मेंडेलीव। आजचा आपला सातवा प्रश्न आहे, रक्ताभिसरण प्रक्रियेचा शोध कोणी लावला? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, विल्यम हार्वे। आजचा आपला आठवा प्रश्न आहे, सापेक्षतावादाचा सिद्धांत कोणी मांडला? या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे ब, आइन्स्टाईन। आजचा आपला नववा प्रश्न आहे, वातावरणात ऑक्सिजनचे प्रमाण किती टक्के आहे? या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे ब, 21%। आजचा आपला 10वा प्रश्न आहे, कांदा कापताना कोणता वायू बाहेर पडतो ज्यामुळे डोळ्यातून पाणी येते? या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे ब, अमोनिया सल्फर। आजचा आपला 11वा प्रश्न आहे, निळ्या लिटमस पेपरवर आम्लाचा काय परिणाम होतो? या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे ब, तो तांबडा होतो। आजचा आपला 12वा प्रश्न आहे, पेनिसिलिन या प्रतिजैवकाचा शोध कोणी लावला? या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे अ, अलेक्झांडर फ्लेमिंग। आजचा आपला 13वा प्रश्न आहे, रक्ताचा पीएच साधारणपणे किती असतो? या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे ब, 7.4। आजचा आपला 14वा प्रश्न आहे, स्कर्वी हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे क, जीवनसत्व क। आजचा आपला 15वा प्रश्न आहे, धातूचा राजा कोणाला म्हणतात?
या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे ब सोने. आजचा आपला 17वा प्रश्न आहे, सौर ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत कशाद्वारे केले जाते? या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे क सोलार सेल सौर घट. आजचा आपला 18वा प्रश्न आहे, मानवी शरीरात एकूण किती हाडे असतात? या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे क 206. आजचा आपला 19वा प्रश्न आहे, लिंबू रसात कोणते आम्ल असते? या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे ब सायट्रिक आम्ल. आजचा आपला 20वा प्रश्न आहे, पेसमेकर हे उपकरण कोणत्या अवयवासाठी वापरले जाते? या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे पर्याय नंबर क हृदय. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी प्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.